हॅलो फ्रेंड्स, सुप्रिया किचन टीव्हीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला आजची रेसिपी बघूया। तर आज आपण इथे खूप टेस्टी आणि सोपी रेसिपी बघणार आहोत। तर चला काय काय लागते ते पण बघून घेऊया। तर मी इथे 5 ते 6 उकडलेले बटाटे घेतलेले आहे। ऑलरेडी मी इथे त्याचा साल पण काढून घेतलेला आहे। त्यानंतर मी इथे 4 ते 5 जे आहे ते हिरवी मिरची घेतलेला आहे आणि इथे लसूण घेतलेला आहे 4 ते 5 पाकळ्या। त्यानंतर मी इथे लसूणला आणि हिरवी मिरचीला छानपैकी अशी चटणी करून घेऊया, ठेचा बनवून घेऊया। आणि ठेचा बनवून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे ठेचा रेडी झालेला आहे आपला। खूप टेस्टी आणि सिंपल रेसिपी आहे। तर मी इथे गॅसवर एक कढाई ठेवते। कढाई ठेवल्यानंतर याच्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून एवढं तेल घालूया। जास्त पण नाही घालायचं, 2 ते 3 टेबलस्पून एवढं पण चालतंय। खूप हेल्दी पण आहे, मुलांना तर खूप आवडेल अशी रेसिपी तुम्ही मुलांना बनवून दिला तर तेलला गरम व्हायला सोडूया। त्यानंतर 1 चमचा छोटी चमचा एवढं मी इथे जीरा घालते आणि 1 छोटी चमचा एवढं राई पण घालूया। तर यात दोन्ही घातल्यानंतर थोडासा दोन्हीला आपण फ्राय करून घेऊया। त्यानंतर जे आपण ठेचा बनवून ठेवलेला आहे ठेचा पण आपण तेलामध्ये घालून छानपैकी असं फ्राय करून घेऊया। तर बघू शकता मी ते ते जे ठेचा आपण बनवून घेतलेला आहे त्याला आपण ठेचा घातल्यावर गॅस फ्लेम एकदम लो मध्ये ठेवा, नाही तर जे हिरवी मिरचीची बिया असते ते बाहेर येऊ शकतात। तर मी ते थोडंसं हळदी पण घालते, 1 छोटी चमचा भर एवढं हळदी पावडर घातल्यानंतर थोडासा आपण इथे गरम मसाला घालूया। असेल तर घाला, खूप टेस्टी बनता, नाहीतर तुम्ही ते पावभाजी मसाला पण घालू शकता गरम मसाल्याच्या ऐवजी। आता छानपैकी मसाला पण आपण फ्राय करून घेऊया। मसाला फ्राय करून घेतल्यानंतर जे बटाटे आपण इथे उकडून घेतलेले आहे ते बटाटे आपण इथे घालूया। तुम्ही अगोदरच तुम्ही मॅश करून पण ठेवू शकता, नाहीतर असं हाताने मॅश करून पण घालू शकता। जसं तुम्हाला सोपं वाटेल तुम्ही तसं करू शकता। बटाटे घालताना तुम्ही गॅस फ्लेम एकदम लो मध्ये ठेवा, नाहीतर जे आपण ठेचा घातलेला आहे ते करपू शकतं। छानपैकी असं मिक्स करून घेऊया। आता मी आतापर्यंत अजून इथं मीठ वगैरे घातलेला नाही, पहिल्यांदा याला मिक्स करून घेते छानपैकी असं। आता आपण इथं थोडंसं मीठ घालूया। मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता। बघू शकता मी 2 छोटी चम्मच एवढं मीठ घातलेलं आहे। मीठ घातल्यानंतर याला मिक्स करून घेते। मिक्स करून घेतल्यानंतर आपण थोडंसं एक निंबूचा रस पण घालूया। छान वाटतं, टेस्टी पण वाटतं निंबूचा रस घातल्यानंतर आणि खायला पण मजा येते। तर छानपैकी आपला बटाट्याचा मसाला रेडी झालेला आहे, त्याला साईडमध्ये ठेवूया। त्यानंतर मी इथे बनपाव घेतलेला आहे, जे आपण वडापावला पाव घेतो ते पाव घेतलेला आहे। तुम्ही वडापाव बनवण्याच्या ऐवजी असं मसाला पाव, आलू मसाला पाव पण बनवू शकता। हेल्दी पण राहतं, फ्राय करायचं पण तुम्हाला जरूरत नाही पडत। तर तुम्ही असंच करून देऊ शकता मुलांना। आणि थोडंसं आपण टोमॅटो केचप घालूया, मुलांना आवडतं ना टोमॅटो केचप। तर छानपैकी असं स्प्रेड करून घेऊया। सॉसला स्प्रेड करून घेतल्यानंतर आपण इथे जे बटाट्याचा मसाला बनवून ठेवलेला आहे, तुम्ही याचे परोठा पण बनवू शकता, नाहीतर तुम्हाला वडापावच पाहिजे असेल तर तुम्ही वडापाव बनवू शकता। तर मी ते फ्राय वगैरे नाही करायचं आहे मला मुलांसाठी, तर मी याला असंच करून घेते। आता 2 भाग मी इथे कट करून घेतलेले होते। आता याला पावला पण हलकासा आपण गरम करून घेऊया। गरम करून घेतल्यावर खूप छान टेस्ट पण लागतं। तर मी ते थोडासा पॅनवर तेल पण घालून घेते। तुम्ही तेलच्या ऐवजी बटर पण यूज करू शकता, नाहीतर तूप पण घेऊ शकता। आता आपण पावला ठेवूया, दोन्ही साईड हलकासा आपण गरम करून घेऊया छानपैकी असं। वर पण मी थोडंसं तेल लावून घेते। तर सिंपल टेस्टी तुम्ही ह्याला सँडविच बनपाव पण बनवू शकता, नाहीतर सिंपल विदाउट फ्राय वडापाव पण बोलू शकता। तर सिंपलचा टेस्टीचा आपला आलू बन मसाला पाव रेडी झालेला आहे। तर आता मी त्याला गॅस बंद करते आणि याला गरमागरम आता ह्याला आपण सर्व करूया। तुम्ही बघू शकता याच्यामध्ये तुम्ही चीज पण घालू शकता। थोडंसं माझं करपलेलं आहे, कारण मी थोडंसं गॅस हाय फ्लेम ठेवले होते, त्यामुळे थोडंसं करपल्यासारखं झालेलं आहे पाव। तुम्ही बघू शकता किती छानपैकी आपला आलू मसाला पाव रेडी झालेला आहे। तर तुम्ही याला गरमागरम सर्व करा, सॉससोबत पण तुम्ही सर्व करू शकता। अगर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करून घ्या। चला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळते।